Hi students, welcome in third lecture. Our next point is Venn diagrams. British logician John Venn was the first to use closed figures to represent sets. Such representations are called Venn diagrams. ब्रिटिश लॉजिशियन जॉन व्हेन यांनी सेट दर्शवण्यासाठी क्लोज्ड फिगर म्हणजेच बंदिस्त आकृत्यांचा उपयोग केला. अशा आकृत्यांनाच व्हेन डायग्राम असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट सबसेट. If A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A, which is symbolically written as shown. जर A आणि B टू सेट्स असतील, सेट Bचा प्रत्येक एलिमेंट सेट Aचा एलिमेंट असेल, अशा वेळेस सेट बी हा सेट एचा सबसेट आहे असं म्हटलं जातं. इट इज रीड ॲज बी इज अ सबसेट ऑफ ए और बी सबसेट ए. एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. बी इज इक्वल टू 2 4 6 8. Each element of set B is element of set A. Therefore, B is subset of A. Every element of set B is also an element of set A. Therefore, B is subset A. Remember some points. Every set is a subset of itself. A subset A. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. फाय सबसेट ए. एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. नंबर 3. इफ ए इज इक्वल टू बी देन ए सबसेट बी अँड बी सबसेट ए. जर ए आणि बी टू इक्वल असतील तर ए हा बीचा सबसेट असतो आणि बी हा एचा सबसेट असतो. इफ नंबर 4. इफ ए सबसेट बी अँड बी सबसेट ए देन बी इज इक्वल टू ए. ए बीचा सबसेट असेल आणि बी एचा सबसेट असेल तर बी इज इक्वल टू ए. युनिव्हर्सल सेट. अ सुटेबली चोजन नॉन एम्प्टी सेट ऑफ विच all the sets under consideration are the subsets of that set. It is called the universal set. The universal set is denoted by capital U. It is generally represented by a rectangle in a Venn diagram. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय पहा, एखादा अनुरूप निवडलेला संच की ज्याचे दिलेले सर्व संच उपसंच असतात, अशा रिक्त नसलेल्या संचाला इतर दिलेल्या संचासंदर्भातील विश्वसंच असे म्हणतात. विश्वसंच कॅपिटल यू या लेटरने डिनोट करतात. विश्वसंच दर्शवण्यासाठी आयताकार वापरतात. See one example. Let's consider some sets. Set of students of 9th class, set of students of 9th A class, set of students of 9th B class, set of students of 9th C class, set of students of 9th D class. Here, students of class 9A, 9B, 9C, 9D are in the set of students of 9th class. Therefore, here the set of students of 9th class is an universal set. येथे 9th A, 9th B, 9th C आणि 9th D ह्या क्लासचे जे स्टुडंट्स आहेत ते सर्व 9th क्लासचे आहेत. त्यामुळे इथं 9th क्लासचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा सेट युनिव्हर्सल सेट असेल. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. Suppose U is an universal set. If B is subset of U, then the set of all elements in U which are not in set B is called the complement of B. It is denoted by symbolically shown. जर B हा Uचा सबसेट असेल तर बीचे सोडून युनिव्हर्सलमधील राहिलेले सर्व एलिमेंट्स आहेत त्यांचा सेट म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ बी असतो.
बीचे सोडून राहिलेले सर्व युनिव्हर्सलमधील जे एलिमेंट्स असतात ते बीच्या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये येतात. Properties of complement of a set. No elements are common in A and complement of A. सेट ए आणि एचा कॉम्प्लिमेंट सेट यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो. नंबर 2, ए इज सबसेट ऑफ यू अँड कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज सबसेट ऑफ यू. सेट ए आणि त्याचं कॉम्प्लिमेंट हे दोन्ही पण युनिव्हर्सलचे सबसेट असतात. नंबर 3, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज इक्वल टू 5. युनिव्हर्सलचा कॉम्प्लिमेंट सेट एम्प्टी असतो. नंबर 4, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल दॅट इज यू. एम्प्टी सेटचा जो कॉम्प्लिमेंट आहे तो युनिव्हर्सल सेट असतो. लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन नंबर 1, इफ A B C D E, set B is equal to C D E F, C is equal to B D, D is equal to A E, then which of the following statements are true and which are false? Number 1, C is subset of B. Observe elements of set C, B and D. Element B is not an element of set B. Therefore, C is subset of B is false statement. Number 2, A is subset of D. Elements of A are A, B, C, D, E. Elements of D are A, E. Each element of set A is not an element of D. Therefore, given statement is false. Number 3, D is subset of B. Elements of D are A and E. Elements of B are C, D, E, C, D, E, F. Element of set DA is not an element of set B. Therefore, D subset of B is false statement. Number 4, D subset of A. Elements of D are A and E. Element of set D, A and E are element of set A. Therefore, given statement is true statement. B subset of A. Elements of B are C, D, E, F. Element of set B, that is F, is not an element of set A. Therefore, B subset of A is false statement. Number 6, C is subset of A. Elements of set C are B and D. Elements of set B and D are elements of set A. Therefore, C is subset of A is true statement. Question number 2. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set and show set X and Y using Venn diagram. Number 1. X is set of all X such that X is natural and X is in between 7 and 15. X नॅचरल आहेत आणि X 7 आणि 15 मधील संख्या आहेत. Therefore, X is equal to 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Universal set represented by rectangle. Set X denoted by this closed figure. 8, 9, 13, 10, 11, 12, 14. Remaining elements are shown here. Number 2. Y is element of all Y such that Y is natural,
Y is a prime number from 1 to 20. Prime numbers from 1 to 20 are 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. U universal represented by rectangle. Set Y represented by this closed figure. Elements of set Y are 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 and remaining elements are 1, 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20. Number 3. Universal U is equal to 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. Set P is equal to 1, 3, 7, 10. Then, number 1, show the sets U, P and complement of P by Venn diagram. Universal set P आणि कॉम्प्लिमेंट ऑफ P वेन डायग्रामने आपल्याला दर्शवायचे आहेत. U 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. P 1, 3, 7, 10. We have to find complement of P. कॉम्प्लिमेंट ऑफ P म्हणजे युनिव्हर्सलमधील Pचे सोडून राहिलेले सर्व एलिमेंट्स. देअरफॉर कॉम्प्लिमेंट ऑफ P इज इक्वल टू 2, 8, 9, 11, 12. हे Pचे सोडून राहिलेले सर्व एलिमेंट्स म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ P. युनिव्हर्सल सेट डिनोटेड बाय U. Set P represented by closed figure 1, 3, 7, 10. Remaining elements means complement of P 2, 8, 9, 11, 12. Number 2, verify complement of complement is equal to P. Answer universal U 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. कॉम्प्लिमेंट ऑफ P. कॉम्प्लिमेंट ऑफ P म्हणजेच सेट Pचे युनिव्हर्सल मधील सोडून राहिलेले सर्व एलिमेंट्स म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ P इज इक्वल टू 2, 8, 9, 11, 12. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे Pचे जे कॉम्प्लिमेंट आहे हे सर्व सोडून युनिव्हर्सलमधील राहिलेले सर्व 1, 3, 7, 10. 1 P is equal to 1, 3, 7, 10 given 2 from 1 and 2. Complement of complement P is equal to P. Question number 4. A is equal to 1, 3, 2, 7. Then write any 3 subset of A. Set A 1, 3, 2, 7 दिलेला आहे. त्याचे आपल्याला सबसेट्स लिहायचे आहेत. एनी 3. The subset of A are as follows. 5. Empty set is subset of every set. 1, 3, 2, 7, 1, 3, 1, 2, 1, 7, 3, 2, 3, 7, 2, 7, 1, 2, 3, 1, 3, 7, 1, 2, 7, 3, 2, 7, 1, 3, 2, 7. Each set is subset of itself. Question number 5. Write the subset relation between the sets. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. खाली काही सेट्स दिलेले आहेत त्यामधील आपल्याला सबसेट रिलेशन लिहायचं आहे. हे सेट्स ऑब्झर्व करा. नंबर 1.
P is the sets of residents in Pune and H is the set of residents in Maharashtra. The residents of Pune are also the residents of Maharashtra. Therefore, P is subset of H. Then, residents of Pune are also the residents of India. Therefore, P is subset of B. Residents of Indore are also the residents of Madhya Pradesh. Therefore, I is subset of M. The residents of Indore are also the residents of India. Therefore, I is subset of B. The residents of Madhya Pradesh are also the residents of India. Therefore, M is subset of B. The residents of Maharashtra are also the residents of India. Therefore, H is subset of B. Number 2. Which set can be universal set for the above sets? वरील सर्व सेट्ससाठी युनिव्हर्सल सेट कुठला असेल? तर हे सर्व सेट्स बी या सेटचे सबसेट आहेत. बी हा सेट्स रेसिडेंट्स ऑफ इंडियाचा आहे. देअरफोर फ्रॉम अबव all the sets are the subsets of B. Therefore, B is the set of residents of India can be chosen as the universal set. Question number 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below? खाली काही सेट्स दिलेले आहेत, त्यासाठी कुठले सेट्स आपल्याला युनिव्हर्सल सेट्स म्हणून घेता येतील? नंबर 1, A is equal to set of multiples of 5, B is equal to set of multiples of 7, C is equal to set of multiples of 12. Answer: A is equal to 5, 10, 15, so on. These numbers are multiples of 5. B is equal to 7, 14, 21. These numbers are multiples of 7. C is equal to 12, 24, 36. These numbers are multiples of 12. The sets A, B and C are the subsets of N, W as well as I. N is set of natural number, W is set of whole numbers, I is set of integers. Any of the sets N, W or I can be taken as an universal set for the sets A, B, C. Number 2. P is equal to set of integers which are multiples of 4. T is equal to set of even square numbers. Answer: P is equal to 4, 8, 12. These numbers are multiples of 4. T is equal to 2 square, 4 square, 6 square, so on. These numbers are squares of even numbers. Any of the sets N, W and I can be taken as an universal set for the sets P and T. Question number 7. Let all the students of a class is an universal set. Let set A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. क्लासमधील सर्व स्टुडंटचा जो सेट आहे तो युनिव्हर्सल सेट कन्सिडर करायचा आहे. सेट ए हा क्लासमधील 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स घेतलेल्या स्टुडंटचा सेट आहे. तर मग आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए लिहायचा आहे. आन्सर: कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू the set of students who secure less than 50% marks in maths. क्लासमधील 50% पेक्षा मोरचा सेट आहे ए. मग कॉम्प्लिमेंट ऑफ ए काय असेल? 50% पेक्षा कमी मार्क्स घेतलेल्या स्टुडंटचा सेट असेल.